महाराष्ट्र मानसून सत्र का आज आखिरी दिन है। पक्ष विपक्ष में आरोप प्रत्यारोप का दौर चरम सीमा पर पहुंच गया है। ऐसे में शिवसेना विधायक आदित्य ठाकरे ने कोस्टल रोड परियोजना और समृद्धि महामार्ग परियोजना सहित कई योजनाओं को लेकर सरकार की कार्यशैली पर सवाल उठाया है। वहीं मुख्यमंत्री शिंदे जी पर गंभीर आरोप लगाते हुए नासमझ मुख्यमंत्री बताया और विपक्ष से सलाह लेने को कहा। गंमत अशी झालेली आहे की 2022च्या आपण मार्चमध्ये मला वाटतं मी ट्विट पण असं फोटो केलेला आहे। गोरेगाव मुलुंड लिंक रोड 21ला पण आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं, नंतर पूर्ण भूमिपूजन झालं 22मध्ये आणि काम सुरू आहे। पण ते काम सुरू असताना एक ते ट्विन टनेल आहे, त्याच्यातून एका टनेलचं टेंडरिंग झालं होतं। मुंबई महानगरपालिकेने ते काम अवॉर्ड देखील केलं होतं। सरकार पाडल्यानंतर खोके सरकारने ते काम रद्द करून एका आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला, ज्यांच्याशी बॉन्ड खूप घट्ट आहेत, त्यांचे इलेक्टोरल बॉन्ड असतील किंवा इतर बॉन्ड असतील, अशा आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दोन्ही टनेलचं काम दिलं। 2022 पासून 24 पर्यंत काही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदा उद्या भूमिपूजन करतात। माझं हे म्हणणं आहे की प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना असं खोट्या कामासाठी आणून त्यांचा देखील अपमान करताय, देशाचा देखील अपमान करताय। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली होती। 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला, तरी देखील त्यांनी पंतप्रधान महोदयांना आणून 18 जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं। त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही। काल भाजपचे देखील आमदार बोलत होते। काल अनिल परब साहेबांनी मला वाटतं हक्कभंग आणलेला आहे। तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टल रोडच्या कामासाठी जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते, पण तो कोस्टल रोड देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत। मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात, आपण जरा लक्ष घालून ह्यांच्यावर कारवाई करावी। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ सचिन दुबे की रिपोर्ट।